रक्षा खडसे यांच्याकडून उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे। स्मिता वाघ यांनीही उमेदवारी अर्ज भरलेला आहे। जळगावमध्ये महायुतीकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। तर रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे। त्याचबरोबर महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि त्यानंतर शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे। जळगावमधील उमेदवार स्मिता वाघ तर दुसरीकडे रावेरमधील उमेदवार रक्षा खडसे यांनी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आणि तेव्हाची दृश्य आपण बघू शकता। दरम्यान रक्षा खडसे यांच्याशी यावेळी संवाद साधला आपले प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी। मतदारसंघातून रक्षा खडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खरं तर तिसऱ्यांदा यांना रक्षाताईंनाही संधी मिळालेली आहे। आपल्यासोबत स्वतः रक्षाताई आहेत। तर काय सांगाल, तिसऱ्यांदा आपल्याला संधी मिळालेली आहे, तिसऱ्यांदा आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। नक्कीच आज उमेदवारीचा अर्ज आदरणीय आमचे नेते देवेंद्रजी, आदरणीय गिरीश भाऊ, गुलाबराव पाटील, अनिल भाईदास पाटील, सर्व महायुतीचे पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये आज मी अर्ज दाखल करणार आहे। आणि आज लोकांचा उत्साह आहे, लोक आज सगळे आशीर्वाद देण्यासाठी आज इथे उपस्थित राहणार आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या दिवसामध्ये जनता माझ्या बाजूने राहील, मला जास्तीत जास्त मतांनी इथून निवडून देईल। खरं तर अनेक चर्चा झाल्या होत्या, पण पक्षाने आपल्याला तिसऱ्यांदा संधी दिली आणि त्या अनुषंगाने असा दिवस उजळला आहे की आज आपण उमेदवारी अर्ज भरणार आहात। हां, नक्कीच मी तेच सांगितलं ना की आज AB फॉर्मच जर आता पक्षाने माझ्या नावाने दिलं आहे तर ऑफकोर्स मीच उमेदवार आहे। आणि मला असं वाटतं की बघा, पक्षाने आज मला न्याय दिला आहे। माझे जे काही 10 वर्षामध्ये मी कामं केले आणि पक्ष माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहिला। आज खरं तर आपण बघतोय की मधल्या काळात नाथाभाऊ जे आहेत ते खरं तर पक्ष सोडून गेले होते, पण आता नाथाभाऊ आपल्यासोबत आहेत, त्यांचेच आशीर्वाद आपल्याला मिळालेले आहेत। काय वाटतं, मोठं पाठबळ मिळालं? बघा, निवडणुकीच्या काळामध्ये तुम्हाला एक मत हे खूप महत्त्वाचं असतं। आज नाथाभाऊंचा आशीर्वाद मिळाला याचा अर्थ आपण हे समजून घ्यायचं की नाथाभाऊंचा पाठिंबा आहेच। नक्कीच खरं तर या होत्या रक्षाताई खडसे। एकंदरीत आपण बघतोय की ज्या पद्धतीने रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये खरं तर रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नाराजी नाट्य देखील पाहायला मिळालं होतं। मात्र आता रक्षा खडसे यांच्या नावानेच खरं तर पक्षाचा AB फॉर्म हा आलेला आहे आणि आज रक्षा खडसे जे आहेत या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन आणि इतर महायुतीच्या नेत्यांसह या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मंगेश जोशी, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।